फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश. रान जागे झाले सारे, पाय वाटा जाग्या झाल्या. सूर्य जन्मता डोंगरी, संगे जागल्या सावल्या. एक अनोखे लावण्य आले भरास भरास. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. शुभ प्रभात, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज जागतिक महिला दिन आणि सर्वांना महिला दिनाच्या अंतःकरणापासून शुभेच्छा. ज्या आईने फार कष्टाने मला लहानाचं मोठं केलं, मला बोलता येत नव्हतं, चालता येत नव्हतं, हसता येत नव्हतं, खेळता येत नव्हतं, लिहिता येत नव्हतं, वाचता येत नव्हतं, परंतु माझ्या आईने या सर्व भूमिका, त्या भूमिकांमध्ये मला उभं केलं. तर माझ्या आईला वंदन करतोय आज जागतिक महिला दिनानिमित्त. चला 12वा खेळाडू आपण या फटाफट. सकाळच्या सत्रामध्ये 14 विद्या 64 कलांचा अधिपती, आदी आणि अंत, ज्या परब्रह्मामुळे हातामध्ये माईक घेऊन येथे बसू शकलोय, त्या परब्रह्माला, त्या आदी अंताला वंदन करतोय. कारण तो निघून गेल्यावर मेहुल आपल्याला नावाने देखील कोणी हाक मारत नाही. त्या विद्यार्थ्याला वंदन आहे. स्वरांची देवता श्री सरस्वती मातेच्या चरणी वंदना. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, संविधानाचे शिल्पकार, प्रज्ञासूर्य, बोधिसत्व, ज्याने आयुष्यामध्ये मेहुल 64,000 पुस्तकं वाचली, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांना वंदना. भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्याने आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यांना वंदना. दिल्लीच्या तख्तालाही घाम फोडणाऱ्या जिगरबाज मावळ्यांना वंदना. ज्या वडिलांनी आयुष्यामध्ये मला शिकवलं की शेवटच्या श्वासापर्यंत कष्ट करायला शिक, कष्टाची मीठ भाकर खाऊन सुखी राहा, लाचारी पत्करू नकोस, त्या वडिलांना वंदन करतोय. पालघर जिल्ह्यातील सर्वाधिक सन्मानाच्या आणि मोठ्या व्यावसायिक स्पर्धेमध्ये मला सलग 8 वर्षे समालोचनाची संधी उपलब्ध करून देणाऱ्या संपूर्ण KPL कार्यकारिणीला वंदन करतोय. आणि ज्या राजाचा इतिहास बसून तुम्हा सर्वांचं रक्त अक्षरशः सळसळतं, असे महान महान राजे, कुलवाडे भूषण, शककर्ते, सर्वजन प्रतिपालक, भूमिपुत्र, रणधुरंधर, परमप्रतापी, दिग्विजयी, महामानव, क्षत्रिय कुलावतंस, श्रीमंत योगी, राजाधिराज, योगीराज, पराक्रमी, प्रेरणादायी, स्वच्छ राजकारणी, जिद्दी, मुत्सद्दी, निर्भीड, शूरवीर, प्रगल्भ, बुद्धिमान, चारित्र्य संपन्न, प्रजावत्सल, न्यायप्रिय, जगविख्यात, प्रयत्नवादी, विज्ञाननिष्ठ, निर्व्यसनी, शक्तिपीठ, ज्ञानपीठ, प्रेमळ, बहुभाषिक, संभाषण चतुर, समताधिष्ठ, निस्वार्थी, कदरदान, स्वराज्याच्या सुराज्याच्या आद्य संकल्पक, आद्य क्रांतिकारक, धर्मसुधारक, नौसेनेचे जनक, महाराष्ट्राच्या अस्मितेचा मानबिंदू, भारतभूषण, राष्ट्रभक्त, राष्ट्राभिमानी, उदार, संयमी, मानवतावादी, भव्य, दिव्य, उत्तुंग आणि आदर्श व्यक्तिमत्व, सकल कुलमंडित, अखंड लक्ष्मी अलंकृत, अनभिषिक्त, जगतमान्य, लोकराजा, अष्टप्रधान वेष्टित, अष्टावधान जागृत, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, मुघल संवारक, रणमार्तंड, पुण्य श्लोक, सुवर्ण रत्न, श्रीपती छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी 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 प्रणाम करतोय. आणि मी समालोचक दीपेश नरेश कंडी समालोचन कार्याला आरंभ, प्रारंभ आणि शुभारंभ करतोय. स्त्री म्हणजेच मांगल्य, स्त्री म्हणजेच वात्सल्य, स्त्री म्हणजेच वक्तृत्व, कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व, रणरागिणी, ज्या रणरागिणीच्या कुशीमध्ये शिवबा जन्माला, त्या राजमाता जिजाऊ, जिने स्त्री शिक्षणाची पहिली मुहूर्त मेढ रोवली, त्या थोर सावित्रीबाई फुले, अवकाशवीर कल्पना चावला. आणि 2025 मध्ये मेहुलजी महिलांनी विश्व करंडक जिंकलाय. हरमनप्रीत कौर आणि त्यांच्या संपूर्ण संघातील महिला खेळाडूंना देखील वंदन करून आजच्या या दिवसाकडे आपण वळूयात. बॉलर तयार आहे, बॉलिंग ट्रॅकवर पार्थ राहुल शेलार.
हा फटका फसलेला आहे, चेंडू हवेमध्ये. आणि या मानस पाटील वरई गावचा ब्रँड कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं आहे मानस पाटील यांनी. जबरदस्त हा जल परिपूर्ण केला जातो. एका बाजूने टेबल टॉपर आहेत गुणतालिकेमध्ये सर्वाधिक टॉपचा संघ कुणबी स्टार्स, आणि दुसऱ्या बाजूने भगवे वादळ काटाळे. या आधीच्या सामन्यामधील सामनावीर खेळाडू आपल्या नावांची उद्घोषणा जेव्हा केली जाते आपण अगदी सन्मानाने यावं आणि अवॉर्ड घेऊन जावेत. त्यानंतर ते अवॉर्ड शिल्लक राहतात आणि मग पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी अवॉर्ड दिले जातात. त्यापेक्षा आपण वेळेवर या, अवॉर्ड घेऊन जा, ही आपणास प्रेमळ विनंती आहे. आपल्या चांगल्या खेळाचा तो सन्मान आहे, आपल्यासाठी तो अभिमानाचा क्षण आहे, तो आपण स्वीकारावा ही नम्र विनंती आहे. नव्याने फलंदाज आलेले आहेत तिसऱ्या क्रमांकावर. आज गिरीश दयानंद पाटील यांना मात्र प्रमोट करण्यात आलेला आहे. चांगला फलंदाज आहे. गोवाडे संघासाठी गेली भरपूर वर्ष गोवाडे क्रिकेटची सेवा त्याने केलेली आहे. मैदानाच्या आतमध्ये ट्रेंडिंग प्लेयर पार्थ राहुल शेलार यांचा दबदबा. आज या स्पर्धेचा शेवटचा आणि महाअंतिम दिवस आहे. आज आमच्या मुख्य VIP डायसवर अनेक दिग्गज मान्यवरांची रेलचेल देखील बघायला मिळेल संध्याकाळच्या सत्रामध्ये. आपण आशा करूयात कुणबी समाज बांधव मोठ्या प्रमाणावरती येऊन आपल्या कुणबी खेळाडूंना प्रोत्साहित करतील. आव्हान आहे आपण यावं यावं, अवघे अवघे या, आपलं स्वागत. जबरदस्त गोलंदाज पार्थ राहुल शेलार समोर प्रत्येक फलंदाज थोडासा थिटा पडलेला आहे, फिका पडलेला आहे. KPLच्या या 8व्या हंगामामध्ये गिरीश दयानंद पाटील देखील स्वस्तामध्ये तंबूच्या दिशेने प्रस्थान करू लागलेले आहेत, मार्गक्रमण करू लागलेले आहेत. विकेटची पडझड, विकेटची तारांबळ काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. धावांची टोटल मात्र ठप्प आहे. तटस्थ, शांत, स्तब्ध, अविचल आणि स्थित प्रज्ञा आपल्याला पाहायला मिळते. ॲक्युरेट 2 या अंकावर 3 गडी तंबूच्या आश्रयाला परतलेले आहेत. 5 चेंडूंचा खेळ हा समाप्ती अखेर झालेला आहे. सुंदरशा वातावरणामध्ये अतिशय रोमहर्षक संपूर्ण पालघर जिल्ह्याकरिता प्रेरणा मंच, विचार मंच, सुवर्ण यज्ञ, विक्रम यज्ञ म्हणून ओळखली जाणारी स्पर्धा आहे. कुणबी प्रीमियर लीग लाख मोलाची स्पर्धा म्हणून तिची ओळख राहिलेली आहे. ब्रँडेड टुर्नामेंट आहे ज्या स्पर्धेमध्ये गुणवत्तापूर्ण क्रिकेटची परिपूर्ण अनुभूती आपण घेऊ शकतात. आता आपण समारोपाकडे वळू लागलो. शेवटचा महाअंतिम दिवस आहे. पार्थ राहुल शेलार षटकातील पुढील बॉल घेऊन आपल्या गोलंदाजी मार्कवर डबल माइंड सेट मध्ये सजवलेला फटका होता. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. निकेत किशोर पाटील तैनात आहेत शॉर्ट थर्ड मॅन प्रभागामध्ये. क्लासिकल क्षेत्ररक्षण, शास्त्रीय क्षेत्ररक्षणाचा नमुना प्रस्तुत केला जातोय. पहिल्या षटकाचा खेळ अपरिपूर्ण झालेला आहे. केवळ 2 धावा आहेत फलकावर आणि 3 गडी गारद करण्यात आलेले आहेत. JP पॅनल या स्पर्धेला यशस्वी करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. तिन्ही पंचांचे अंतःकरणापासून आभार. अभय पाटोळे ब्रँड ऑफ शहापूर, हेमंत शेटे ब्रँड ऑफ शहापूर अँड शाहिद मोमिन ब्रँड ऑफ भिवंडी. आमच्या मुख्य VIP डायसवर एंटायर KPL कमिटी आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त कठोर परिश्रमाच्या बळावर या स्पर्धेला एका यशाच्या असीम उंचीवरती घेऊन गेलेले आहेत. पालघर जिल्ह्यातील सर्वाधिक ग्लॅमरस टुर्नामेंट म्हणून KPLची ओळख आहे. भरपूर मेहनत आहे. आदरणीय अध्यक्ष महोदय दिनेश माधव पाटील साहेब, पोचाडेगावचा आभूषण, आदरणीय भावेश दादा मोहन पावडे, संस्थापक अध्यक्ष तथा विश्वस्त सुनील भाऊ शेलार, संस्थापक सचिव तथा विश्वस्त चेतन कमळाकर पाटील, सल्लागार कमळाकर गजानन घरत, आपल्या खामलोली बायांचा पाडा येथील दर्जेदार व्यक्तिमत्व सल्लागार करविंद दत्तात्रय पाटील काटाळे, विश्वस्त सुनील काशीनाथ पाटील गिराळे, उपाध्यक्ष हर्षद रमाकांत पाटील, उपाध्यक्ष सागाबाई गावाचं हे आभूषण, आदरणीय किशोर प्रवीण अधिकारी नागझरी, कार्याध्यक्ष आदरणीय मयूर माधव नाईक खामलोली, विद्यमान खजिनदार आदरणीय श्रीकांत काशीनाथ पावडे, सह खजिनदार आदरणीय साईनाथ काशीनाथ पाटील विद्यमान सदस्य, आदरणीय योगेश विश्वनाथ पाटील विद्यमान सदस्य, आदरणीय सचिन मोहन पाटील खामलोली गावातील हा एक कोहिनूर विद्यमान सदस्य, आदरणीय मनोज कमळाकर पाटील साहेब विद्यमान सचिव नावजे, आदरणीय आशिष नरेश पाटील लालोंडे विद्यमान सहसचिव, आदरणीय अमित प्रभाकर पाटील चहाडे विद्यमान सदस्य, आदरणीय जयेश मधुकर शेलार पोचाडे विद्यमान सदस्य आणि आदरणीय दिनेश शिवराम सोगले केव विद्यमान सदस्य. या कमिटीची मेहनत आहे.
कठोर परिश्रम आहेत. मागील 2 महिन्यांमध्ये सणवार बाजूला ठेवून जीवाचा आटापिटा ज्यांनी केलेला आहे, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र केलेलं आहे, त्या केपीएल कमिटीच्या मेहनतीने ही स्पर्धा एका वेगळ्या असीम उंचीवरती आपल्याला पाहायला मिळते. कुणबी प्रीमियर लीग सीझन 8 भगवे वादळ काटाळे संघाला इथे भागीदारीची आवश्यकता आहे. धावांची टोटल पहिल्या षटकामध्ये प्रचंड ठप्प बघायला मिळाली. पार्थ राहुल शिलारची गुणवत्ता, क्लास, कसब, कला, कौशल्य, नैपुण्य, तरबेजपणा, उच्च हातोटीने सराईतपणे अत्यंत गुणवान खेळाची अनुभूती आपण घेतलेली आहे पार्थच्या माध्यमातून. 12 धावा फलकावर. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर लँड झालाय. क्या बात आहे. भाविक बबन पाटील ब्रँड ऑफ हालोली आणि त्याच्या बॅट मधून महेंद्रसिंग धोनी कॉपीबुक स्टाईलने हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळलाय. षटकार 6. को 1000 बार देखो, ये देखने की चीज है हमारी दिलरुबा. क्या बात है भाविक बबन पाटील. हेलिकॉप्टर लँड झाला सीमारेषेच्या पलीकडे. जर तुम्ही यॉर्कर रिलीज करणार तर मी हेलिकॉप्टर खेळणार, भाविक बबन पाटीलचा इरादा आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेले आहेत. स्वीपर कव्हरच्या दिशेने चेंडू निघून चाललाय. सिंगलचं हे रोटेशन आपण पाहतोय. एकेरीच्या सहाय्याने धाव फलक मात्र वृद्धिंगत होत असताना जाऊन पोहोचते फलकावर. 19 या अंकावर 3 गडी गारद अशी स्थिती पाहायला मिळते. भगवे वादळ काटाळे आदरणीय बिपिन नंदकुमार पाटील साहेब आपल्या काटाळे गावातील एक धगधगते नेतृत्व आणि त्यांचा संघ सद्यस्थितीमध्ये फलंदाजी करतोय. निकेतचा पुढील बॉल ते गोलंदाजाने केलेली आहे चुकी. वाईट बॉल आहे, डाऊन दी लेग होता आणि या त्या कारणास्तव आपण पाहू शकाल येथे अतिरिक्त स्वरूपातील एक धाव फलकामध्ये समाविष्ट केले जाईल. एक्स्ट्रा रन आपण पाहतोय. धाव संख्या वृद्धिंगत होते 20 या अंकावर. एका बाजूने भाविक बबन पाटील, दुसऱ्या बाजूने भाविक विनोद घरत. नेटाळी एक्सप्रेस दुकटनगड प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामाचा मालिका वीर सध्या फलंदाजी मार्कवर आहे. तर दुसऱ्या बाजूने भाविक बबन पाटील 2021 मध्ये मनोर प्रीमियर लीग मध्ये ऑरेंज कॅप आपल्या नावावरती करणारा. शाबान शेख यांच्या 1000 रनचं पारितोषिक मिळवून देणारा यशस्वी आयकॉन सद्यस्थितीमध्ये नॉन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, सन्मान देण्यास भाग पडला निकेत किशोर पाटील यांनी. 2 षटकांचा खेळ परिपूर्ण झालाय. पहिल्या षटकाच्या तुलनेमध्ये दुसरं षटक महागड ठरलेलं आहे, एक्सपेन्सिव्ह ठरलेलं आहे. या दुसऱ्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ संपन्न. 21 धावा फलकावर 3 गडी गारद. कमांड इज आहे. महाराजांना वंदन आहे. जगाच्या इतिहासामधील हे महान दैवत आणि खूप सुंदर गीत आपल्याला ऐकायला मिळालं जेव्हा रायगडाची उभारणी करण्यात आली होती. त्या काळातील उच्च विद्या विभूषित अभियंते अर्थातच हिरोजी इंदुळकर यांच्या माध्यमातून तेव्हा त्यांनी देखील फार सुंदर राजांना मात्र नजरांना भेट दिला. राजे आपल्या मोहिमेवरती होते, परंतु आपल्या जेव्हा रायगडाचं काम सुरू होतं तो किस्सा आपण जरूर उलगडूयात. सध्या षटकाकडे कॉन्सन्ट्रेट करूयात. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आपल्या वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि सांघिक स्वरूपातील तिसरं षटक घेऊन पार्थ राहुल शेलार बॉलिंग ट्रॅक वरती आहे. मिनी रबाडा विक्रमगड तालुक्यातील केव गावचा हा एक ट्रम्प कार्ड खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त प्लेयर आहे. थोडस खराब क्षेत्ररक्षण झाला, त्याचा फायदा उचललेला आहे फलंदाजांनी. जर आपण विचार केला कुणबी स्टार या संघाचा तर युवा खेळाडूंचा भरणा मोठ्या प्रमाणावरती सध्या मानस पटेल आपल्याला पाहायला मिळतात. अंडर 25 हा खेळाडू पार्थ राहुल शेलार तो देखील परिपूर्णरित्या यंगस्टर आपल्याला पाहायला मिळतोय. याच संघाच्या माध्यमातून चांगली संधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यष्टांच्या मागे संकेत गरज सारखा एक सुपरस्टार आपल्याला पाहायला मिळतोय. नानिवले गावातून बिलॉंग करणारा हा देखील जबरदस्त खेळाडू. एकापेक्षा एक कोहिनूर हिरे या संघातून बिलॉंग करत असताना पाहायला मिळतात. टाळ्यांचा गजर येतोय.
भगवे वादळ काटाळ्याच्या डगआउट मधून 26 धावा फलकावर परिपूर्ण 3 गडी गारद प्रथम फलंदाजी करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. भाविक कडून आज एका मोठ्या खेळची अपेक्षा आहे. ज्या लौकिकासाठी तो खेळ ओळखला जातोय भाविक बबन पाटील, तर लौकिक येते दाखवणं गरजेचं आहे. सन्मान दिलाय. सॉफ्ट हँडचा वापर आहे. डेलिकेटली टच करण्यात आलं होतं. अच्छी गेंदों का सन्मान करो, बुरी गेंदों का अपमान करो. क्रिकेटमध्ये काही चेंडू असे असतात ज्यांची वाट बघायची असते, काही चेंडू असे असतात ज्यांची वाट लावायची असते, आणि ते सन्मान देण्यास भाग पडला फलंदाजाला. पार्थ्या गोलंदाजाने तिसऱ्या षटकाचा खेळ विद्यमान स्थितीमध्ये आहे. 27 धावा आहेत फलकावर, 3 गडी गारद. सुंदर अशा वातावरणामध्ये अतिशय अनुपम आणि निरुपम निर्विकार स्वरूपातील स्पर्धा. कुणबी प्रीमियर लीग प्लेयर ऑफ द सिरीज करिता सिटी डिलक्स बाईक श्री मंगलमूर्ती रिअल्टरचे अधिकृत मालक आदरणीय कल्पेश पुंडलिक पावडे, आपल्या लालठाणे गावाचं अनमोल रत्न, आणि त्यांनी दाखवलेली मनाची श्रीमंती या स्पर्धेला 4 चांद लावते. चांगलं आयोजन. खेळाडूंनी देखील खूप चांगला खेळ साकारलेला आहे. आतापर्यंत आपण पाहू शकाल अक्षय गोविंद शेलार पहिलं अर्धशतक, त्यानंतर रुपेश काशीनाथ पाटील दुसरं अर्धशतक, त्यानंतर प्रतीक वासुदेव घरत 3 अर्धशतक वीर आपण पाहिलेले आहेत. उत्कृष्ट झेल घेण्याच्या यादीमध्ये पहिल्या दिवसामध्ये जितेश शेलार, दुसऱ्या दिवसामध्ये आपण समीर सिद्धू पाटील यांना पाहिलं, कालच्या दिवसामध्ये मिस्टर मंथन, असे काही सुपरस्टार जे पुढे आले. आदित्य गोविंद घरत आपल्या घरतपाडा विभागातील एक कोहिनूर, एक जबरदस्त क्रिकेटपटू. कुणबी प्रीमियर लीगला जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हा सुपरस्टार आयकॉन म्हणून ज्याची निवड करण्यात आली होती, असा एक जबरदस्त क्रिकेटपटू आणि आमचे फार जवळचे घनिष्ठ मित्र आदित्य गोविंद घरत यांना विनंती आहे आपण आदरपूर्वक सन्मानपूर्वक मुख्य क्रीडा मंचावरती स्थानापन्न होण्याची कृपा करावी. उत्सव डेअरीचे अधिकृत मालक आहेत, आता यशस्वी उद्योजक म्हणून त्यांची ओळख आहे. आताच पार पडलेल्या दुकटनगड प्रीमियर लीगचे ते उपाध्यक्ष होते. एक चांगलं व्यक्तिमत्व आदित्य गोविंद घरत साहेब, या आपण आदरपूर्वक सन्मानपूर्वक मुख्य व्यासपीठावर आणि त्यानंतर आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये देखील या. घेऊयात एक छोटासा ब्रेक आणि वळूयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. आदित्य मैदानामध्ये नाही आहेत कारण त्यांच्या पिताश्रींची प्रकृती थोडीशी खालावलेली होती आणि त्या कारणास्तव त्यांनी ब्रेक घेतलेला आहे. ऑन स्क्रीन जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आदित्य गोविंद घरत, उत्सव डेअरीचे अधिकृत मालक, यशस्वी उद्योजक आणि कुणबी समाजामध्ये गाजलेला क्रिकेटपटू, दुकटनगड प्रीमियर लीगचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची ओळख आदरणीय योगेश विश्वनाथ पाटील, पालघर जिल्ह्यातील गाजलेले कबड्डीपटू सरांच्या शुभ हस्ते आदित्य गोविंद घरत या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. वेलकम, सहर्ष हार्दिक स्वागत कुणबी प्रीमियर लीग च्या या 8व्या सीझन मध्ये. वळ्यात मॅचच्या दिशेने समीर काशीनाथ पाटील बॉलिंग ट्रॅकवर, लॉफ्टेड स्ट्रोक काउ फेज मध्ये. काय जज केलंय पार्थ राहुल शेलार. कॅच ऑफ द डे चा बनलेला आहे प्रबळ दावेदार. ग्रेट कॅच. आपण तत्काळ पुनरावलोकन बघूयात, म्हणजे ते खूप चांगलं कॅमेरा वर्क आहे. आणि हा झेल तुम्हाला बघा, दूध का दूध पाणी का पाणी. पाटील नेटवर्क वेल डन. दोन्हीही छायाचित्रकारांचं आम्ही मनापासून कौतुक करतोय. आजच्या दिवसामध्ये ऋषी बदाने आपल्या सरावलीचा कोहिनूर आणि त्याच्या साथीने उत्सव यादव ब्रँड ऑफ बोईसर, या दोन्हीही छायाचित्रकारांच्या माध्यमातून हा टिपलेला क्षण आहे. ही गुणवत्ता आहे. 1,21,000 सबस्क्रायबर आहेत पाटील नेटवर्कचे आणि सध्या ऋषभ बदाने
त्याने दाखवून दिलं उत्सव. यादव यांनी देखील दाखवून दिलं काय जबरदस्त कॅमेरा वर्क होता. आणि समवेत पार्थ राहुल शेलारने दाखवलेलं जजमेंट. ब्रँड ऑफ केव मिनी रबाडा ग्रेट कॅच. आणि आता समीर यांनी ब्लॉक होल मधील चेंडू रिलीज केलेला आहे. एका वेगळ्याच फॉर्म मध्ये यंदाच्या या सीझन मध्ये समीर काशीनाथ पाटील प्रॉपर अर्जुन रणतुंगा आणि रिकी पॉन्टिंग कॉपीबुक स्टाईलचं क्रिकेट ते खेळतात. 28 धावा फलकावर आहे, 4 गडी गारद. हा स्लोवर वन आहे, नाही पिक करू शकला फलंदाज. बघा बघा तुम्ही तिथे हिदगुज बघा. समीर काशीनाथ पाटील प्रत्येक फलंदाजाला बाद केल्यानंतर मात्र त्याच्याशी चर्चा विनिमय तर करतात. खूप चांगला स्लोवर वन होता. जर आपण ऍक्शन रिप्ले बघितलं तिथे तुम्हाला कळेल गती परिवर्तन केलं होतं समीर काशीनाथ पाटील यांनी. आणि पूर्णतः सपशल फ्लॉप ठरले फलंदाज. धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते. सिर्फ खेल नहीं रहे है, खिलवाड़ कर रहे हैं. 28 धावा 5 गडी गारद. आता प्रतिस्पर्धी संघाला फक्त पराभूत करायचं नाही तर डॉमिनेट देखील करायचं. या इच्छाशक्तीने कुणबी स्टार जे टेबल टॉपर आहेत त्यांची ही मानसिकता आपल्याला पाहायला मिळते. पहिला असा संघ ठरला ज्याने 10 गुणांची कमाई केलेली आहे. आणि या मॅच मध्ये देखील 22 चेंडूंमध्ये केवळ 28 धावा खर्च करत असताना निम्म्या संघाला तंबूचा रस्ता दाखवला आहे. यावेळेस मात्र जबरदस्त फटका स्विच हिट सजवलाय. चेंडू निघून जातोय सीमा रेषा पलीकडे. भरत लक्ष्मण पाटीलच्या बॅट मधून आलेला आहे चौकार. नायकाय गणदैवता काही सामने अगदी खूप चुकीच्या पद्धतीने ते पराभूत झाले. खूप चांगला संघ आहे परंतु 6 चेंडूंमध्ये 6 धावा जिथे झाल्या नाही. त्यानंतर आणखीन एक सामना धावा चेस करत असताना पराभूत झाले. हरकत नाहीये, कधी कधी चांगल्या चांगल्या खेळाडूंकडून देखील खराब कामगिरी होते. म्हणून खचून जायचं नसतं, डगमगून जायचं नसतं मैदानामध्ये. या मॅच मध्ये भगवे वादळ काटाळे संघाकडे एक अशी संधी आहे बघा. गुणतालिकेमध्ये जरी टेबल टॉपरच्या विरोधात ते खेळतात, येथे भगवे वादळ काटाळे संघ दाखवून देऊ शकतोय की आम्ही टेबल टॉपरला देखील पराभूत करू शकतो. ही खूप चांगली संधी त्यांच्याकडे आहे. सध्या मैदानामध्ये भाविक बबन पाटील आहेत. अजूनही 2 षटकांचं येणं शेष आहे. भरत लक्ष्मण पाटीलला आपण पाहतोय. आता ह्या 12 चेंडूंमध्ये जवळपास 25 ते 30 धावा तरी कराव्या लागतील. एक लढण्यायोग्य स्कोर, कारण समोरच्या संघाचा बॅटिंग लाईनअप जबरदस्त इन्फॉर्म आहे. आणि त्या दृष्टिक्षेपातून, त्या पॉइंट ऑफ व्ह्यू मधून एक चांगल्या स्कोर पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. बॉलर तयार साहिल पावडे. क्या बात है, रचनात्मक इनोव्हेटिव्ह स्ट्रोक सिलेक्शन. चेंडू निघून जातोय सीमा रेषा पलीकडे. चौकार. भरत लक्ष्मण पाटील, ब्रँड ऑफ साखरे. भरत थोडासा दुखापतग्रस्त आहे बघ आदित्य. पाठीला थोडीशी दुखापत. भरतने यंदाचा जो हंगाम आहे त्यामध्ये जिल्हा परिषद प्रीमियर लीग मध्ये सहभाग नाही घेतला. मनोर प्रीमियर लीग पासून देखील तो दूर होता. परंतु कुणबी प्रीमियर लीग या स्पर्धेवरती खेळाडूंचं वेगळं प्रेम आहे. पाठीला अगदी दुखापतग्रस्त असताना देखील तो या स्पर्धेमध्ये उतरलेला आहे. भरपूर बॅक इंजुरी आहे आणि त्या दुखापतग्रस्त अवस्थेमध्ये त्याने साकारलेला खेळ हा देखील बघण्यासारखा आहे. 300चा स्ट्राईक रेट आहे. 9व्या धावसंख्येवरती फलंदाजी करतोय. 2 चौकार आलेले आहेत भरत लक्ष्मण पाटील यांच्या फळीमधून. वन्स अगेन साहिल षटकातील पुढील बॉल घेऊन. चांगला बॉल आहे. लाऊड अपील. थोडासा वेळ घेतला पंचांनी आणि सरते शेवटी बोट मात्र आकाशाकडे स्थिरावलेला आहे. प्लंप मध्ये पकडले गेलेले आहेत फलंदाज. भरत लक्ष्मण पाटील यांच्या खेळीचा अंत झालेला आहे. कॉन लढले माऊले.
एकच चंद्र, एकच सूर्य आणि एकच छत्रपती शिवाजी महाराज. न भूतो न भविष्यती. गीत बरोबर. 37 धावा आहेत फलकावर. 6 गडी गारात बॉलर तयार. साहिल वन्स अगेन. कुलबुर्ग टप्प्याचा बॉल होता. साहिलने खूप चांगले पुनरागमन केलं चौकारानंतर. एक धाव परिपूर्ण केली जाते. 38 धावा झालेल्या आहेत. 5व्या षटकाचा खेळ विद्यमान. कुणबी समाजातील एक मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची, प्रतिष्ठेची, बहुचर्चित, बहुप्रतीक्षित, अग्रमानांकित, अग्रवलयांकित, अग्रेसर, अग्रगण्य, उच्चस्तरीय आणि उच्च श्रेणीय क्रिकेटचा नेत्रदीपक, दैदिप्यमान, आरसपाणी, लावण्यखणी, अभिजात सौंदर्य संपन्न सोहळा, याची देहा याची डोळा KPL. यावेळेस मात्र आपण पाहू शकाल वाइडिश लॉंग ऑफ च्या वरून खेळण्याचं टेम्पटेशन बघायला मिळालं. सीधा मैदान के बाहर जाओ और गेंद को ढूंढकर लाओ. जेव्हा जेव्हा भाविक बबन पाटील फलंदाजी करतात ती फलंदाजी बघण्यासारखे असते. याआधी एक त्यांनी प्रॉपर हेलिकॉप्टर सजवला होता. चेंडू जाऊ द्या, चेंडू जाऊ द्या. ग्राउंड स्टाफ आतापर्यंत या षटकामधील अधिकृत स्वरूपातील 4 चेंडूंचा खेळ संपन्न झालेला आहे आणि 44 धावा या फलकावर परिपूर्ण झालेल्या आहेत. आणि त्यानंतर एक लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह च्या स्वरूपातील खूप सुंदर फटका. भाविक बबन पाटील लजीज फलंदाजी करतात. लज्जतदार स्वरूपामध्ये आपल्या संघाकरिता. स्लोवर 1 परंतु यावेळेस भाविक बबन पाटील क्या बात है यार. दिल एक मंदिर तू एक मूर्त है. क्या बताओ भाविक साहब. हे स्ट्रोक कितने खूबसूरत आहे बघा. काय एक्झिक्यूट केलं आपण. या स्ट्रोकला डिफाईन करूयात प्रॉपर पद्धतीने. जर स्टान्स आपण पहिला तर स्टान्स घेतला होता मिडल स्टंपवर आणि त्यानंतर बॅटचं ब्लेड स्विच केलं आणि जणू काही डाव्या हाताच्या फलंदाजाप्रमाणे हा स्विच हिट सजवला भाविक बबन पाटीलने. ग्रेट ग्रेट शॉट. बॅक टू बॅक सिक्सर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत बघा. तत्काळ पुनरावलोकन तुम्हाला दाखवलं जातं. तिथे भाविक बबन पटेल यांची गुणवत्ता प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये आपण पाहू शकाल. 50 धावा परिपूर्ण. 11 चेंडूंमध्ये 34 धावांची खेळी साकारतायत भाविक. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू निघून जाणार. 1 धाव मिळते. अधिकृत स्वरूपामध्ये 5 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झालेला आहे आणि 51 धावा आहेत फलकावर. 6 गडी गारत. आतापर्यंत ह्या स्पर्धेमध्ये आपण 3 अर्धशतक पाहिलेले आहेत आणि ह्या सत्रामध्ये भाविक चौथा क्रिकेटपटू ठरू शकतोय. त्याच्या दिवसामध्ये प्रज्योतने खूप चांगली बॅटिंग केली होती. रिची यांनी देखील खूप चांगली बॅटिंग केली. अर्धशतकापर्यंत पोहोचू शकले नाही परंतु आपल्या संघासाठी खूप चांगला लढा दिला. सध्या 12 चेंडूंमध्ये ऑलमोस्ट 300च्या स्ट्राईक रेटने 35 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय भाविक बबन पाटील. बॅट मधून आणखीन एक चौकार आलेला आहे. क्या बात है, क्या बात है. आता 55 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. भाविक एका वेगळ्या टच मध्ये. आता स्ट्राईक रेट देखील सुधारलाय. 300चा स्ट्राईक रेट आहे. केवळ 13 चेंडू फेस केलेले आहेत आणि 39 या इंडिव्हिज्युअल स्कोरवर भाविक बबन पाटील फलंदाजी करतायत. 55 धावा परिपूर्ण. 6 गडी गारद. एका फायटिंग स्कोर पर्यंत, लढण्यायोग्य स्कोर पर्यंत भगवे बादल काटाळे संघ पोहोचू लागलेला आहे. समीरचा पुढील बॉल वन्स अगेन लॉफ्ट केलाय वाइडिश लॉंग ऑफच्या दिशेने. काय फटका खेळत भाविक बबन पाटीलच्या बॅट मधून इनसाइड आउट स्वरूपातील षटकार. 14 चेंडूंमध्ये आता 45 या इंडिव्हिज्युअल स्कोरवर भाविक जाऊन पोहोचलेले आहेत आणि 61 धावा झालेल्या आहेत. 61 वन मॅन शो, वन मैन आर्मी, मैं अकेला ही काफी हूं. फुलटॉस शॉर्ट स्वीपर कव्हरच्या वरून खेळलेले चेंडू निघून चाललाय दंड 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 करत. टिप मध्ये एक क्षेत्ररक्षण जोपर्यंत केलं जाईल पुन्हा एकदा 2 धावा पडून परिपूर्ण केल्या जात आहेत. हा चौथा अर्धशतकवीर
सुनिश्चित स्वरूपामध्ये ठरू शकतोय. केवळ 3 धावा दूर आहे आपल्या अर्धशतकापासून. संघाला देखील एका चांगल्या स्थितीमध्ये पोहोचवलेलं आहे. 63 धावा, 6 गडी गारद. पहिली धाव तर कंप्लीट झालंय. येथे स्ट्राईक आपल्याकडे राखून ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. भाविकच्या माध्यमातून खूप चांगला नॉक आहे. जबरदस्त फलंदाजी केलेली आहे. इतर फलंदाज त्यांची साथ मिळाली नाही, परंतु भाविकने खिंड लढवलेले आहे. अतिशय सुंदर स्वरूपातील फलंदाजी आपल्या संघाकरिता. 64 धावा, 7 गडी गारद. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती पहिला अर्धशतक वीर अक्षय गोविंद शेलार, पोचाडे एक्सप्रेस तेजस्विनी फायटर दैसर संघाचा खेळाडू. दुसरा अर्धशतक वीर रुपेश काशीनाथ पाटील, PS कुणबी किंग, कुणबी दबदबा. तिसरा अर्धशतक वीर प्रतीक वासुदेव गरत, गिराळे फायटर्स. परंतु येथे एक झंझावती खेळी ती सरते शेवटी समाप्ती अखेर झालेली आहे. भाविक बबन पाटील एक खूप चांगला नॉक प्रेझेंट करून तंबूच्या आश्रयाला परतू लागलेले आहेत. जबरदस्त जबरदस्त फलंदाजी. या फलंदाजी करिता टाळ्यांचा गजर आला पाहिजे. आदरणीय बालचंद्र पाटील साहेब चहाडे सरांचं शुभ आगमन झालेलं आहे. सहर्ष हार्दिक स्वागत. या मुख्य व्यासपीठावर समवेत आदरणीय महेश पाटील वसरे सरांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम, सहर्ष हार्दिक स्वागत. आदरणीय सन्मान्य महेश पाटील साहेब नेहे सरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. सहर्ष हार्दिक स्वागत मुख्य क्रीडा मंचावर. स्वागत सन्मानाकडे आपण वळणार आहोत. आदरणीय सन्माननीय बालचंद्र गणपत पाटील साहेब आपल्या चहाडे गावातील एक सुवर्णरत्न समवेत एक कलात्मक व्यक्तिमत्व, यशस्वी कविवर्य, तसेच प्रगत शेतकरी आणि आपल्या युवक मंडळाच्या माध्यमातून माझी विश्वस्त एक बहुआयामी व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय बालचंद्रजी पाटील सरांना आपण सन्मानित करूयात. केपीएलचे संस्थापक अध्यक्ष तथा विश्वस्त महोदय आदरणीय भावेश मोहन पावडे यांच्या शुभ हस्ते आपण हे स्वागत सन्मान परिपूर्ण करूयात. आगतम स्वागतम सुस्वागतम. आकर्षक स्वरूपातील पुष्पगुच्छ देऊन बालचंद्रजी पाटील सरांना जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आम्ही सन्मानित करीत आहोत. अस्तोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्युमामृतम गमय तेजस्विनी वदितमस्त. पदस्पर्शाने पुनित झाले ज्ञान मंदिर बहरून गेले. संगीत स्फुरले 7 सुरांचे प्रसन्नतेचे नृत्य हे स्फुरले. शुभ स्वागतम शुभ स्वागतम शुभ स्वागतम. पुढील स्वागत मूर्ती आहेत आदरणीय सन्माननीय महेश पाटील. आपल्या निहे गावाचा आभूषण सरांचा शुभ सन्मान परिपूर्ण करण्याकरिता मी विनंती करतोय. आदरणीय मयूर माधव नाईक साहेब, कुणबी प्रीमियर लीग चे विद्यमान खजिनदार साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय महेश पाटील आमचे मामाश्री आणि त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहू शकाल ऑन स्क्रीन. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सन्मान आपण परिपूर्ण करणार आहोत. महेश पाटील साहेब, आपण या फुलांप्रमाणेच हसत राहावं, फुलत राहावं आणि इतरांच्या आयुष्यामध्ये सुगंधाची उधळण करत राहावं हाच मौलिक संदेश आमच्या समालोचन कक्षामधून. स्वागत आहे या मुख्य क्रीडा मंचावर. दिनेशजी शिवराम सोगले साहेब, चला गैलाई वर्धन नावजे वर्सेस प्रसाद वॉरियर्स नाणेवली अपकमिंग मॅच. दोन्ही संघांचे स्टार आयकॉन आपण यायचं आहे. नाणेफेकीची प्रक्रिया
परिपूर्ण करण्यासाठी यानंतर होणारा सामना ज्या दोन संघांमध्ये आपण पाहणार आहोत. आपण लवकरात लवकर येण्याची कृपा करावी. चला वळूयात या सामन्याच्या दुसऱ्या सत्राकडे. दोन्ही पंच मैदानाच्या दिशेने प्रस्थान करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेट एक निमित्त, संपूर्ण कुणबी समाज एकत्रित एक सूत्रात गुंफला जावा म्हणून या स्पर्धेचं मॅनेजमेंट आपण पाहतोय. म्हणतात ना की दिव्याला दिवा जोडला तर दीप माळ बनते, फुलाला फुल जोडलं तर फुल हार बनतो आणि माणसाने माणूस जोडला तर माणुसकीचं एक अप्रतिम नातं तयार होतं. त्याचं खूप सुंदर उदाहरण आहे कुणबी प्रीमियर लीग. मातीने एकी केली तर वीट बनते, विटेने एकी केली तर भिंत बनते, भिंतीने एकी केली तर घर बनते. एकी हेच बळ आहे. आदरणीय सन्माननीय भालचंद्रजी गणपत पाटील साहेब, आपल्या युवक मंडळाचे माजी विश्वस्त, समवेत यशस्वी दर्जेदार कविवर्य आणि प्रगत शेतकरी, आपल्या चाहडे गावाला आणि कुणबी समाजाला लाभलेलं हे वरदान, चेहऱ्यावरती स्मितहास्य, विनम्र असं हे व्यक्तिमत्व आणि सरांच्या माध्यमातून कुणबी प्रीमियर लीगच्या या 8व्या हंगामासाठी तब्बल 2000 रुपयांचा भरघोस असा क्रीडा निधी सौजन्य करण्यात आलेला आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे, ही दातृत्वाची धगधगती मशाल आहे. आणि आदरणीय भालचंद्रजी पाटील यांच्या कार्याला, त्यांच्या दातृत्वाला आमच्या समालोचन कक्षामधून सन्मानाचं वंदन आहे. आपण वळूयात या दुसऱ्या सत्राकडे, जिथे अनिकेत घरत आहेत फलंदाजी मार्कवर. नानिवली गावातून बिलॉंग करणारा क्रिकेटपटू, दुसऱ्या बाजूने पार्थ राहुल शेलार, प्लेअर ऑफ दी सिरीज करिता प्रबळ दावेदार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. परंतु क्रिकेट आपण काही सांगू शकत नाही, कधी कोणता खेळाडू पुढे येईल. खूप चांगली चमक दाखवणारा हा गोलंदाज आहे मित मिलिंद पाटील. षटकातील पुढील बॉल घेऊन स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेले आहे. स्वीपर कव्हरच्या दिशेने चेंडू निघून चाललेला आहे डीप मध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण गिरीश दयानंद पाटील गोवाडे गावचा हा क्षेत्ररक्षक सुंदर पद्धतीने चेंडूला आपल्या उंजळीमध्ये विसावून घेत आहेत. तितकीच बहारदार फेकी देखील आहे. 2 डबा फलकावर परिपूर्ण झालेल्या. टार्गेटचा विचार जर आपण केला तर 65 चं टार्गेट आहे आणि ते टार्गेट चेस करावं लागेल. काय कामगिरी राहिलाय. फक्त एका सामन्यामध्ये पराभूत झालेले आहेत कुणबी स्टार्स. आपल्या कामगिरीमधलं सातत्य, खेळामधील डेप्थ, प्रगल्भता आणि एक चांगलं टीम वर्क. क्रिकेट हा 11 खेळाडूंचा खेळ आहे, तर ते टीम वर्कला फार मोठं महत्व आहे आणि ते टीम वर्क दाखवलंय कुणबी स्टार्सच्या टीमने. जबरदस्त खेळाची अनुभूती आणि आपला विजयाचा जो अश्वमेध आहे तो सुरळीतपणे सुरू ठेवलेला आहे. पार्थ राहुल शेलार आहे फलंदाजी मार्कवर. वेगवान चेंडू, बेस्ट वर्सेस बेस्ट. दोन्हीही क्रिकेटपटू युवा आहेत, ज्यांचं वय 25 पेक्षा देखील कमी, 22 पेक्षा कमी आहे. पार्थ राहुल शेलार आणि मित मिलिंद पाटील कुणबी क्रिकेटचा वारसा पुढे घेऊन जाणारे हे 2 दर्जेदार खेळाडू आहेत एकमेकांच्या विरोधामध्ये. स्लोवर 1 गती परिवर्तन, बदल तुम्हाला करावा लागतो. जर तुम्ही बदल केला नाही तर मार्केटमध्ये टिकून राहणं फार कठीण आहे. आपल्या शेतामध्ये काय पिकतं यापेक्षा बाजारामध्ये काय विकतं याचं ज्ञान ज्या व्यक्तीकडे आहे तो व्यक्ती पुढे जाऊ शकतोय. जी माणसं पायाने चालतात ती फक्त अंतर कापतात, परंतु जी माणसं डोक्याने चालतात ती इतिहास घडवतात. आणि तुम्हाला बदल करावा लागतो. तुम्ही कोणत्याही कार्यक्षेत्रामध्ये असा, तुम्हाला चेंज करावे लागतात. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण. अनिकेत घरत स्वस्तामध्ये बाद झालेले आहेत. दिनेशजी काय सांगतायत? आदरणीय सन्माननीय राहुल शेलार सरांचा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. प्राऊड फादर पार्थ शेलार यांचे पिताश्री, स्वतः एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आदरणीय सन्माननीय राहुल शेलार साहेब, आपण आदरपूर्वक सन्मानपूर्वक मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न होण्याची कृपा करावी. केपीएलचा हा 8वा हंगाम संपूर्ण संयोजन समिती आपले स्वागत करू इच्छिते. या साहेब आपली खरी जागा हा VIP डायस, आपण यावं आणि सन्मानाने
मुख्य क्रीडा मंचावरती स्थानापन्न व्हावं. आदरणीय सन्माननीय राहुल शेलार. धावांची टोटल आहे प्रोग्रेस कार्ड वरती आतापर्यंत ऍक्टिव्ह रेट आपल्याला पाहायला मिळतंय 4 या अंकावर. 4 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. नाणेफेकीची प्रक्रिया देखील आपण करणार आहोत दोन संघांमध्ये. प्रसाद वॉरियर्स नाणेवली वर्सेस गैलाई वर्धन नावजे अपकमिंग मॅच. आदरणीय शैलेश पाटील तामसे या स्पर्धेचे दाते, एक दानशूर व्यक्तिमत्व. सरांना मी विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करायची आहे. यशस्वी उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते आणि दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय शैलेशजी पाटील साहेब तामसई गावाचा आभूषण सरांच्या शुभ हस्ते. त्यांच्या साथीने प्रकाश शेलार देखील आहेत. ज्येष्ठ कबड्डीपटू, क्रिकेटपटू वसरे, दोन घनिष्ठ मित्र त्या ठिकाणी नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करणार. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून थोडेसे दूर खेळले होते. जर तुम्ही चेंडूच्या रेंज पर्यंत पोहोचणार तर चेंडू सीमारेषा पारच जाणार. म्हणतात ना, माझ्या बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला तर तो सीमारेषा पार गेला. परंतु जर तुम्ही दुरून खेळलात तर स्ट्रोक मेकिंग थोडंसं कठीण होऊन जातं आणि ते घडलं. या चेंडूवर 5 धावा आहेत. फलकावर 1 गडी गारद. या राहुल शेलार, आपलं देखील स्वागत आहे आमच्या या VIP डायसवर. एक प्राऊड फादर ज्यांचा मुलगा आज महाराष्ट्रातील क्रिकेट दणाणून सोडतोय, पार्थ. कव्हर ड्राईव्ह सजवण्याचा हा मोह आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एक्सलंट फिल्डिंग, डॉट बॉल जी सांगता. राहुलजी शेलार यांचं शुभ आगमन झालेलं आहे. राहुलजी, आपलं मनापासून स्वागत या क्रीडा मंचावर. बॅटच्या प्लेटवरती चेंडू ब्रश होऊन आउटफील्ड. सुपर फास्ट आहे. 5Gचं नेटवर्क देखील फेल आहे या चहाडे क्रीडा संकुलाच्या आउटफील्ड समोर आणि चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे. हा चौकार आहे. चौकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. 9 या अंकावरती 9 रन्स आहेत प्रोग्रेस कार्ड वरती. गैलाई वर्धन नावजे संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः फलंदाजी स्वीकारलेली आहे. यानंतर होणाऱ्या सामन्याकरिता थोड्याच वेळामध्ये आपण स्वागत सन्मानाकडे देखील वळणार आहोत. बॉलर तयार, वन्स अगेन आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. नाणेफेक जिंकून बहुधा क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे गैलाई वर्धन नावजे या संघाने. निर्णय बदलला त्यांनी, कारण संपूर्ण संघाची जी सहमती होती त्यानुसार तो निर्णय घेण्यात आला. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये सुरू आहे. 10 धावा सद्यस्थितीमध्ये आपण पाहतोय. भाविक करत आहेत गोलंदाजी. मार्कवर नेटाळी एक्सप्रेस. चांगली गोलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये जर जिंकायचं असेल. विकेट टेकिंग एबिलिटी दर्शवावी लागेल. लॉफ्ट केलाय वायडिश लॉंगॉनच्या वरून. चेंडू निघून जातोय सीमा रेषा पार. मानस पाटील ब्रँड ऑफ वरई यांच्या फळीमधून षटकार. वनवा पिसाटला, सागर खवलला, वनवा पिसाटला, नदीच्या आमच्या रक्तामध्ये चलचलती. धावा फलकावरती परिपूर्ण झालेले आहेत. 2 षटकांच्या समाप्ती अखेर आपण स्वागत सन्मानाकडे वळतोय. आदरणीय सन्माननीय भालचंद्रजी गणपत पाटील साहेब यांचा विशेष सत्कार या ठिकाणी आपण परिपूर्ण करणार आहोत. केपेलच्या मागच्या हंगामाचे दाते आणि ह्या हंगामाचे देखील सन्माननीय विशेष अतिथी सरांचा विशेष सत्कार परिपूर्ण करण्याकरिता मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय सुनील काशीनाथ पाटील साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते हा सत्कार परिपूर्ण करायचा आहे.
एक प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्व, केपीएलच्या 7व्या हंगामाचे दाते आणि 8व्या हंगामाचे सन्माननीय विशेष अतिथी युवक मंडळाचे माझे विश्वस्त कविवर्य, प्रतिभा संपन्न कलात्मकतेने शृंगारलेलं व्यक्तिमत्व आणि त्यांचा विशेष सत्कार केला जातोय जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये. महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची उबदार अशी शॉल, स्नेहाचं पुष्पगुच्छ, मांगल्याचं प्रतीक श्रीफळ आणि स्पर्धेचं स्मरण म्हणून सन्मान चिन्ह देऊन सरांचा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आम्ही विशेष सत्कार करतोय. सुनीलजी काशीनाथ पाटील स्पर्धेचे उपाध्यक्ष यांच्या शुभ हस्ते पुढील स्वागतमूर्ती आहेत आदरणीय शैलेश पाटील साहेब, अर्थातच मोस्ट 6 ऑफ द डे या पुरस्काराचे प्रायोजक. तामसई गावाचं हे आभूषण आहे. सक्सेसफुल बिझनेसमॅन आहेत, यशस्वी उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते आणि शैलेश दादांचं प्रत्येक हंगामामध्ये असं नाहीये की फक्त 2026 मध्ये, परंतु केपीएलच्या प्रत्येक हंगामामध्ये ज्यांनी आपल्या दातृत्वाची भूमिका अदा केलेली आहे आणि त्यांचा शुभ सन्मान आपण परिपूर्ण करणार आहोत. स्पर्धेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय दिनेश माधव पाटील पोचाडे यांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय शैलेशजी पाटील साहेब, यशस्वी उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, तामसई या स्पर्धेकरिता मोस्ट 6 ऑफ द डे हा आकर्षक पुरस्कार ज्यांनी सौजन्य केलेला आहे, सरांचा शुभ सन्मान पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल. शैलेश दादा, आपलं मनापासून अंतःकरणापासून स्वागत आहे. प्रत्येक हंगामामध्ये आपण आकर्षक स्वरूपातील पारितोषिक सौजन्य करता आणि खेळाडूंना प्रोत्साहित करता. आज खेळाडूंच्या घरामध्ये ज्या आकर्षक ट्रॉफीज आहेत त्यामागे आपण एक कारण आहात आणि सरांचा हा शुभ सन्मान महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेचे उबदार शॉल, स्नेहाचं पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं स्मरण राहावं म्हणून आकर्षक सन्मान चिन्ह देऊन कुणबी प्रीमियर लीगच्या 8व्या हंगामाचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय दिनेश माधव पाटील यांच्या शुभ हस्ते परिपूर्ण केला जातोय. शैलेशजी पाटील, वेलकम, मनापासून स्वागत आहे. पुढील स्वागतमूर्ती आहेत आदरणीय सन्माननीय राहुल शेलार साहेब, एक प्राऊड फादर. सरांचा शुभ सन्मान परिपूर्ण करण्याकरिता केपीएलचे संस्थापक अध्यक्ष तथा विश्वस्त आदरणीय भावेश दादा मोहन पावडे यांच्या शुभ हस्ते आदरणीय राहुल शेलार, पार्थ शेलार यांचे पिताश्री, उत्कृष्ट क्रिकेटपटू, केव गावातील अनमोल बहुमूल्य रत्न आणि सरांचा हा शुभ सन्मान पुष्पगुच्छ देऊन आदरणीय सन्माननीय भावेश मोहन पावडे यांच्या शुभ हस्ते परिपूर्ण केला जातोय. मनपूर्वक हार्दिक स्वागत. आदरणीय सचिन वसंत पाटील साहेब गिराळे यांना विनंती आहे आपण आदरपूर्वक मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न होण्याची कृपा करावी. आदरणीय सन्माननीय राहुल शेलार साहेब केव यांच्याकडून केपीएलच्या या 8व्या हंगामासाठी 1000 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी सौजन्य करण्यात आलेला आहे. सरांचे मनपूर्वक आभार आभार आभार. 19 धावा फलकावर 3 गडी गारद, 2.5 षटकांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे. एक क्विकर वनचं दर्शन प्रेझेंट केलेलं मित मिलिंद पाटील यांनी. 3 षटकांचा खेळ कंप्लीट होतोय आणि 19च धावा झालेल्या आहेत. क्या बात आहे. भगवे वादल काटाळे टेबल टॉपरला जर पराभूत केलं तर इथे खळबळ होणार आहे, कारण येणारे चेंडू शिल्लक राहिलेले आहेत 18 आणि 18 चेंडूंमध्ये विजयासाठी 46 धावांची आवश्यकता आहे. मी काल देखील उल्लेख केला होता, मोहिशी पॅटर्न मध्ये जो खलनायक असतो तो बरोबर सांगतो, आपण नेहमी टॉपच्यालाच मारतो. इथे जे टेबल टॉपर आहेत त्यांना जर तुम्ही पराभूत केलं तर चर्चा तर होणार, कारण गुणतालिकेमध्ये जो संघ 6व्या क्रमांकावर आहे तो संघ जर टेबल टॉपरला पराभूत करत असेल तर गुणवत्ता तर खूप चांगली कामगिरी साकारली जाऊ शकते. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय, 46 धावा करायच्या आहेत.
काय घडेल काय बिघडेल. सध्या ड्रिंक ब्रेक झालेला आहे मैदानामध्ये. समीर काशीनाथ पाटील सद्यस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रचंड अनुभवी असा हा क्रिकेटपटू आहे. खूप चांगल्या मानसिकतेने त्यांनी क्रिकेट खेळलेलं आहे. त्यांच्या साथीने संकेत घरतला आपण पाहतोय, इनफॉर्म बॅटर आहे आणि 15.33 हा सध्या रिक्वायर्ड रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली लढत आहे. जिथे भगवे वादळ काटाळे संघाने जर काही चुका केल्या नसत्या, काही सामने हातामधून निसटले. भगवे वादळ काटाळे संघाची बांधणी देखील खूप चांगली आहे. या संघाकडे गोलंदाज बॉलिंग अटॅक जर आपण पाहिला, भाविक गरत आहे, भाविक पाटील आहे, मित मिलिंद पाटील आहे. बॉलिंग अटॅक खूप स्ट्रॉंग होता, परंतु फलंदाजांनी काही छोट्या छोट्या चुका केल्या. अदरवाईज आज मात्र गुणतालिकेमध्ये ते देखील तिसऱ्या किंवा दुसऱ्या क्रमांकावरती आपण पाहू शकला असतात. परंतु काही सामने हातामधून स्किट होऊन गेले, घसरून गेले, निघून गेले. नशिबाची थोडीशी साथ कमी मिळाली आणि त्या कारणास्तव सध्या भगवे वादळ काटाळे हा संघ गुणतालिकेमध्ये थोडा खाली आहे. 19 धावा आहेत फलकावर, 3 गडी गारद. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. 46 धावा करायच्या आहेत. बॉलर तयार होतोय, गोलंदाजी मार्कवर मिस्टर आशिष पाटील. कालच्या दिवसामध्ये आशिष फार एक्सपेन्सिव्ह ठरले होते. आज मात्र त्यांना सुधारणा करावी लागेल आपल्या गोलंदाजीमध्ये. फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. कधी कधी तुमच्या आयुष्यामध्ये बॅड पॅच येतो, परंतु त्यानंतर गुड पॅच. रात्र झाल्यानंतर गडद, अंधारानंतर सोनेरी पहाट देखील होते आणि ती सुवर्ण पहाट. कालच्या दिवसामध्ये आशिष पाटील महागडे ठरले होते, परंतु आजच्या दिवसामध्ये सुरुवात विकेटने केलाय. क्या बात आहे. ब्रँड ऑफ तामसई आशिष पाटीलने समीर काशीनाथ पाटीलला तंबूचा रस्ता दाखवलाय. गॉन. तिचं आमच्या रक्तामध्ये सलसलती आम्ही कुणबी वाघ, आम्ही कुणबी वाघ, आम्ही कुणबी वाघ, आम्ही कुणबी वाघ. वेलकम बैक. क्या बात है. भगवे वादळ काटाले, यू ब्युटी. आज हा आता थोडासा हा सामना फसलेला आहे कुणबी स्टार संघासाठी, परंतु येथून जर ते विजयी झाले तर यापुढे त्यांना पराभूत करणं कठीण होऊन बसेल. त्याचं एक कारण आहे, या मॅच मध्ये टॉप ऑर्डर कोलॅप्स झालेला आहे. टॉप ऑर्डर कोलॅप्स झाल्यानंतर तुमचा मिडल ऑर्डर तुम्हाला सामना जिंकून देऊ शकतो किंवा नाही, त्याची कसोटी या मॅच मध्ये आहे. वाईट बॉल. आज मिडल ऑर्डर मध्ये किती डेप्थ आहे ते आपण बघूयात. कुणबी स्टार या संघाच्या संकेत घरत आणि साहिल पावडे. तुमचा टॉप ऑर्डर खूप कमी वेळा असं झालेलं आहे, कारण की बऱ्याचशा मॅचेस मध्ये आपण पाहिलं पार्थ शेलार जो प्लेअर ऑफ द मॅच ठरला, टॉप ऑर्डरचा बॅटर, त्याने भरपूर सामने जिंकून दिले. परंतु आज टॉप ऑर्डर कोलॅप्स झाल्यानंतर मिडल ऑर्डर कशा रीतीने खेळतोय ते बघण्यासारखं आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने सजवलेला फटका सिंगलच येणार. आपल्या गोलंदाजीची धार मात्र दाखवून दिलंय. या 17 मध्ये भगवे वादळ काटाळे या संघाने 21 धावा फलकावर आणि 4 गडी गारद. आता 16 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला आहे. 44 धावा करायच्या आहेत. सुंदर सामना आपण पाहतोय. आशिष पाटील ब्रँड ऑफ तामसई षटकातील पुढील बॉल घेऊन आपल्या गोलंदाजी मार्क वरती सुसज्ज होत असताना त्यांचा सामना करणार संकेत घरत. लॉफ्ट केलाय, वाईडिश लॉंग ऑफ परिकक्षेच्या वरून चेंडू निघून केलाय सीमा रेषा पलीकडे. हा षटकार आहे. संकेत घरतच्या बॅट मधून षटकार आलाय. प्रॉपर लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. आपल्या उंचीचा आणि रेंजचा दोन्ही गोष्टींचा फायदा त्याने उचलला आणि चेंडूच्या प्रॉपर पिच पर्यंत पोहोचलाय आणि त्यानंतर हा जबरदस्त लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह आहे. षटकार आलेला आहे. आता 15 चेंडूंमध्ये 38 करायच्या. मिडल ऑर्डरची पॉवर दाखवण्याची वेळ आहे, परंतु हा सामना जर कुणबी स्टारने आपल्या नावावरती केला तर इतर संघांसाठी फार मोठं स्टेटमेंट असणार आहे. यावेळेस गुडघ्यावरती बॅलन्स केलाय. अंदाज चुकलाय क्षेत्र रक्षकाचा. बॅक टू बॅक सिक्सर संकेत घरत. ब्रँड ऑफ नानिवली ऑन फायर. 2 चेंडू 2 षटकार. आदर्श आमचा शिवरायांचा, वंश आमचा तुकारामांचा, वंश आमचा तुकारामांचा, वंश आमचा तुकारामांचा. महाराष्ट्राच्या मातीचा अभिमान कुणबी जातीचा, अभिमान कुणबी जातीचा.
33 दोन चेंडूंमध्ये 2 षटकार. आता 14 चेंडू शिल्लक आहेत, 32 धावा करायच्या आहेत. संकेत घरत यांनी खळबळ निर्माण केलेली आहे या 2 षटकारांसहित प्रतिस्पर्धी संघासमोर. खोलवर टप्प्याचा बॉल खूप छान पद्धतीने इथे आपण पाहू शकाल. रनिंग बिटवीन द विकेट्स, चांगलं कोलॅबरेशन बघायला मिळालं. यस नो अँड वेट 3 शब्दांचा परिपूर्ण उच्चार झालेला आहे. साहिल पावडे अँड संकेत गरजच्या माध्यमातून अत्यंत बहारदार स्वरूपामध्ये 2 धावा पळून परिपूर्ण करण्यात आलेल्या आहेत. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक, 30 धावांची आवश्यकता. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये आहे. संकेत घरतने केलेली फलंदाजी 5 चेंडूंमध्ये 300च्या स्ट्राईक रेटने 15 या इंडिव्हिज्युअल स्कोरवरती तो बॅटिंग करतोय, ज्यामध्ये 2 सनसनीखेज षटकार समाविष्ट आहेत. वन्स अगेन लॉफ्ट केलंय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने संकेत घरत. यू ब्युटी. आम्ही क्षेत्ररक्षण देखील चांगलं करतो, आम्ही गोलंदाजी देखील चांगली करतो आणि जर आमचा टॉप ऑर्डर कोलॅप्स झाला तर मिडल ऑर्डर मध्ये देखील आम्ही सामन्याला सावरू शकतो, हे दाखवून दिलंय. 4 षटकांच्या समाप्ती अखेर 41 धावा फलकावरती परिपूर्ण झालेल्या आहेत. एक्सपेन्सिव्हच ठरतोय. आशिष पाटील या स्पर्धेमध्ये खूप महागडे ठरलेले आहेत. कालच्या दिवसामध्ये मिलिंद दिवाकर पाटील यांनी देखील 3 षटकार खेचले होते आशिष पाटीलच्या विरोधामध्ये. आज संकेत घरतने 3 षटकार खेचलेले आहेत. आता 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 24 धावांची आवश्यकता. मॅच अजूनही बॅलन्सिंग आहे. 12 चेंडू 24 धावा, दोन्ही संघांना 50-50% चान्सेस आहेत. जे सेकंड लास्ट षटक आहे ते चांगला हाताळावं लागेल गोलंदाजाला. मिस्टर भाविक विनोद घरत आलेले आहेत गोलंदाजी मार्कवर. 12-24चं हे समीकरण संकेतला किती वेळ स्ट्राईक पासून दूर ठेवणार हा पहिला गेम प्लॅनचा भाग असायला हवा. त्यानंतर काही डॉट चेंडू, जर ह्या षटकामध्ये 3 ते 4 धावा आल्या तर शेवटच्या षटकामध्ये एक चांगली रंगत निर्माण होणार, कारण संकेत भन्नाट फॉर्म मध्ये आहे, परंतु त्याला स्ट्राईक मिळाली तर तो सोडणार नाहीये. 6 चेंडूंमध्ये 21 धावांची खेळी त्याने साकारलेली आहे संघ अडचणीमध्ये असताना. स्लोवर 1 होता, रीड करण्यामध्ये थोडेसे अपयशी ठरले. फलंदाज डॉट बॉलची सांगता होते भाविक विनोद घरत यांच्या माध्यमातून. चांगला चेंडू रिलीज केलेला आहे नेटाळे एक्सप्रेस यांनी. आता 11 मध्ये 24 करायच्या आहेत. साहिल नक्की काय करणार? स्ट्राईक रोटेट करणार की मग मोठ्या फटक्यांसाठी जाणार? गेम प्लॅनचा भाग काय असेल हे आपण बघूयात. या वेळेला प्रॉपर गॅप शोधलाय. फास्ट आउटफील्डचा फायदा उचललेला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने साहिल पावडे यांच्या बॅट मधून हा चौकार येतोय आणि चौकाराने रिक्वायर्ड रन रेट मात्र थोडासा कमी झालेला आहे. आता 10 चेंडू आणि 20 धावा अशी स्थिती आपण पाहतोय. 1 डॉट आला, परंतु दुसऱ्या चेंडूवर चौकार देखील आलाय. एक तुम्हारी तो एक हमारी, कभी तुम बारी तो कभी हम बारी, बारी बारी सबकी बारी असा खेळ सुरू आहे. तोडीस तोड, देश तसाच वेश आहे. चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. टिट फॉर टॅट आहे. पहिला चेंडू डॉट, परंतु दुसऱ्या चेंडूवरती चौकार. 10 चेंडू शिल्लक आहेत, 20 धावा करायच्या आहेत. भाविक विनोद घरत यांचा पुढील बॉल यावेळी स्लॅश केलाय. शॉर्ट गलीमध्ये चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी सिंगल येते आणि आता संकेत घरत आलेले आहेत स्ट्राईकवर. 9 चेंडू 19 धावा. क्रिकेट खूप मोठा लेवलर आहे. येथे कोणताही क्रिकेटपटू खेळापेक्षा मोठा होऊ शकत नाही. विराट कोहलीचे हे शब्द आहेत. एक महानतम फलंदाज विराट कोहली यांनी देखील सांगितलं जेव्हा 85 आंतरराष्ट्रीय शतक परिपूर्ण केली की आजही मला प्रश्न पडतो सिंगल कशा रीतीने घ्यावा. आणि जर तुम्ही चांगली गोलंदाजी करणार तर विजय होऊ शकतात, परंतु अशा पद्धतीने शॉर्ट ऑफ लेनचे चेंडू रिलीज केलंय तर थोडंसं कठीण देखील आहे. संकेत घरत पूर्णपणे गेम चेंजरची भूमिका अदा करतोय. गेम चेंजर ऑफ द डे जो विनीत विजय सातवे यांच्या माध्यमातून पुरस्कार सौजन्य करण्यात आलेला आहे, त्याचा प्रबळ दावेदार तर बनतोय, कारण 4 गडी झटपट गारद झाले होते. सामना पूर्णपणे कुणबी स्टार संघासाठी फसला होता, परंतु तेथे गेम चेंजर बनलेला आहे संकेत घरत. 7 चेंडूंमध्ये 25 धावांची खेळी संकेत घरतने साकारलेले आहे. खूप चांगला नॉक आहे. गेम चेंजर संकेत घरत. बॅटचं ब्लेड स्विच केलं. निर्धावची सांगता होणार. 7 चेंडू आणि 15 धावा असं या सामन्याचं इक्वेशन आहे. भाविक विनोद घरत यांना हा चेंडू मात्र निर्धाव हाताळावा लागेल. शेवटच्या षटकामध्ये निदान 15 धावा तरी शिल्लक ठेवाव्या लागतील. संकेत ऑन स्ट्राइक मिडल स्टंप वरती स्टान्स घेऊन
लॉफ्ट केलाय वाईड डिश लॉंग ऑनच्या वरून. काय फटका खेळलाय संकेत गरत. सिर्फ बात ऐसी करूं कि निशाना बन जाए. मैं अगर सुना दो अपने जवानी के किस्से तो ये लड़के मेरे पाव दबाने लग जाए. हे सांगेल संकेत गरत जेव्हा जेव्हा ह्या इनिंगचा उल्लेख होईल. कारण प्रॉपर गेम चेंजरची भूमिका त्याने अदा केलेली आहे. आता 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 धावा करायच्या आहेत. टायमिंग झालेलं आहे प्रॉपर. चेंडूने केलेली आहे हवाई सफर. कुणबी स्टार्स टेबल टॉपर त्यांची कामगिरी सुपर डुपर जबरदस्त खेळ साकारतायत. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. 9 धावा करायच्या आहेत. शेवटच्या षटकामध्ये भाविक बबन पाटील हा देखील मॅन ऑफ क्रायसिस आहे. संकेत गरत 9 चेंडूंमध्ये 31 धावांची खेळी. गेम चेंजर पुरस्काराचा प्रबळ दावेदार आजच्या दिवसामध्ये हा क्रिकेटपटू बनणार आहे. असं वाटलं नव्हतं की कुणबी स्टार या मॅच मध्ये विजयी होईल, परंतु संकेत गरतने सामना फिरवलेला आहे खूप सुंदर पद्धतीने. आणि ज्या मुद्द्याची मी चर्चा केली होती की तुमचा टॉप ऑर्डर चांगला आहे, तुमची गोलंदाजी चांगली आहे, येथे मात्र सुरुवात चांगली झालेली आहे. भाविक बबन पाटीलच्या माध्यमातून क्लीन बोल्डच्या स्वरूपामध्ये साहिलला तंबूचा रस्ता दाखवला जातोय. कुणबी स्टार संघाची गोलंदाजी चांगली आहे, क्षेत्ररक्षण चांगले आहे, टॉप ऑर्डर चांगलं आहे. परंतु या मॅच मध्ये आणखीन एक मुद्दा सिद्ध होतोय की कुणबी स्टार संघाचा मिडल ऑर्डर देखील स्ट्रॉंग आहे. त्यांनी सिद्ध करून दाखवलंय. ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड. शब्दांपेक्षा कृती ही नेहमी सर्वश्रेष्ठ असते. जगाच्या रंगमंचावर आल्यानंतर प्रत्येक मोमेंटला तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यातच वेळ घालवा, तरच लोक तुम्हाला प्रसिद्ध करण्यात वेळ घालवतील. आणि कुणबी स्टारने हे सिद्ध केलंय की आमचा मिडल ऑर्डर देखील दमखम दर्शवणार आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आता 5 चेंडू आणि 9 धावा. परंतु भाविक बबन पाटील ज्याने जिमखान्याच्या मैदानामध्ये लेदर बॉल क्रिकेटमध्ये SKCL या स्पर्धेमध्ये आपल्या संघाला एक थरारक विजय मिळवून दिला होता, हा देखील संकट मोचक आहे. तो हार मानणाऱ्यांपैकी नाही. एक गटसी प्लेअर आहे, जिद्दी खेळाडू आहे. येथे 5 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला आहे आणि 9 धावा करायच्या आहेत. नव्याने फलंदाज कविराज घरत. खामलोली बायांचा पडा इथून बिलॉंग करणारा हा फलंदाज आपण पाहतोय. भाविक षटकातील पुढील बॉल घेऊन चांगला बॉल आहे, परंतु स्ट्राईकचं रोटेशन झालंय आणि स्ट्राईक वरती तो फलंदाज आलाय ज्याने ह्या संपूर्ण सत्रामध्ये एखादं जहाज जेव्हा समुद्रामध्ये जातं तेव्हा दीपस्तंभाची जी भूमिका असते आणि होका यंत्राची जी भूमिका असते ती भूमिका अदा केली संकेत गरतने. या सत्रामध्ये कुणबी स्टार्स या संघासाठी दिशा दर्शक बनलेला आहे. या सामन्याला योग्य दिशेने घेऊन जाणारा क्रिकेटपटू संकेत गरत आहे. 4 चेंडू 8 धावा. 8 धावा 4 चेंडू. भाविक बबन पाटील षटकातील पुढील बॉल घेऊन लॉफ्ट केलाय. चेंडूच्या रेंज पर्यंत पोहोचतात. बघा तुम्ही या स्ट्रोकला डिफाईन जर केलं तर तुम्हाला एक गोष्ट कळेल. फ्रंट फुटचा खूप चांगला वापर तुम्ही तत्काळ पुनरावलोकन बघा. चेंडूंमध्ये तितकीशी जरी खराबी नसली तरी स्ट्रोक बनवून खेळले जात आहेत. बघा हलकासा फ्रंट फुटला पुढे आणणार, त्यानंतर गुडघ्यांना स्ट्रेच करणार, बॉडी वेटला फ्रंट फुट वरती शिफ्ट करणार आणि त्यानंतर लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह खेळणार. काय जबरदस्त फटकेबाजी सुरू आहे. 10 चेंडूंमध्ये 370च्या स्ट्राईक रेटने 37 धावा केल्या आहेत संकेत गरतने. विजयासाठी आता केवळ 2 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला आहे. संकेत गरत ब्रँड ऑफ नानिवली स्टेअर केलेलं आहे आणि बुद्धिमत्तेचं एक क्रिकेट आहे. शॉर्ट ऑफ प्लेनच्या चेंडूला ऑन साइडला स्टेअर करत असताना डबलचं रोटेशन सक्सेसफुल आहे किंवा नाही याकरिता परीक्षण करावं लागेल. हेमंत शेट्टे सर आपण या आणि बघा 2 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत की मग धावचित आहे फलंदाज. याकरिता तर्क वितर्क पण पाहणार आहोत. मेहुल पाटील आहेत ब्रँड ऑफ बहाडोली एज अ टेक्निशियन. त्यांचे पारदर्शक कार्य. उत्सव यादव अँड ऋषी बदाने ब्रँड ऑफ सरावली यांचं क्वालिटी कॅमेरा वर्क. आणि सद्यस्थितीमध्ये हेमंत शेट्टी सर आहेत आमच्या समवेत ॲज अ थर्ड अंपायर. टेक्निकल रूम मध्ये चेक करतायत की नक्की काय घडलेलं आहे.
मेहुल पाटील ॲज अ टेक्निशियन परिपूर्ण स्वरूपामध्ये तो क्षण समोर आणतात. दूध का दूध, पाणी का पाणी. डिसिजन इज पेंडिंग नाव. इथून मात्र विजयावर शिक्कामोर्तब. नॉट आउट करार. कॉंग्रॅच्युलेशन कुणबी स्टार टेबल टॉपर. 12 गुणांची कमाई. सामना फसला होता परंतु संकेत करत मॅच विनर गेम चेंजर बनलेले आहेत आणि मिडल ऑर्डर मध्ये देखील आमच्या प्रचंड दमखम आहे हे दर्शवणारा मोमेंट आहे. संकेत करत क्या बात आहे यार. यू ब्युटी. स्वागत सन्मानाकडे आपण वळणार आहोत. आदरणीय रोहन सुदाम पावडे भाग्यवान प्रेक्षकाकरिता स्मार्ट वॉच ज्यांनी सौजन्य केलेला आहे सरांचा शुभ सन्मान आपण परिपूर्ण करूयात. स्पर्धेचे अध्यक्ष महोदय आदरणीय दिनेश माधव पाटील यांच्या शुभ हस्ते आगतम स्वागतम सुस्वागतम सहर्ष हार्दिक स्वागत. या स्पर्धेचे प्रायोजक आदरणीय रोहन सुदाम पावडे ज्यांनी भाग्यवान प्रेक्षकाकरिता स्मार्ट वॉच सौजन्य केलेला आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये मायेचे उपदार अशी शॉल स्नेहाचं